कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नाही बघा, शेवटी माझ्या पत्नीच्या बॅनरची विटंबना करणं म्हणजे हे विरोधकांनीच केलं असणार ना, दुसरं कोण करणार? आमची तर सहकारी करणार नाही. आणि माझी पत्नी गेले 1 ते 1.5 वर्ष दापोली मतदारसंघामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांचे कॅम्प घेते, महिलांचे प्रशिक्षण शाळा घेते, मार्केटिंगसाठी त्यांनी चांगला स्कोप उपलब्ध करून दिलेला आहे महिलांच्या बचत गटांकरिता. तर हे तिचं काम बघता आता आजपर्यंत विरोधक मला घाबरत होते, आता ते माझ्या पत्नीला देखील घाबरायला लागले. हे ह्याच्यामध्ये एवढं सिद्ध होतं. आणि ही कोकणातली संस्कृती नाही. अशा पद्धतीने जरी ते माझ्या पत्नीच्या मनाची विटंबना केली असेल तरी सुद्धा ती एक महिला आहे, स्वतः ती एक आई आहे, ती बहीण आहे. महिलांच्या बाबतीमध्ये अशी विटंबना करणं हे कोकणाच्या राजकारणात पहिल्यांदाच झाले. आणि मी याचा निषेध करतो. आणि याचं सडेतोड उत्तर काही दिवसांमध्येच आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या देतील. आणि निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेस देखील लक्षात येईल उभाटाला की अशामध्ये महिलेचा अनादर केल्यामुळे त्यांना त्यांची जागा ही जनता नक्कीच दाखवून देईल. नाही, आक्रोश ह्या करता आहे. काल गणपती उत्सवाच्या निमित्ताने आणि सणासुदीच्या निमित्ताने शुभेच्छाचे बॅनर्स आम्ही लावले होते. आणि त्याच्यामध्ये माझा पत्नीचा देखील फोटो होता. काही विघ्नसंतोषी लोकांनी, विरोधकांनी माझ्या पत्नीच्या त्या फोटोवरती विटंबन होईल असं त्यांनी काही ड्रॉइंग्स तिथे केल्या होत्या, छेडछाड केली होती बॅनर सोबत. मला वाटतं खरा शिवसैनिक काय आहे आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून म्हणून घेतात, स्वतःला आम्ही खरी शिवसेना म्हणून म्हणून घेतात. ही कोकणाची किंवा बाळासाहेबांची संस्कृती कधीच नव्हती ना. माझ्यावरती आज तो आरोप करत होता, अनेक विरोधक आरोप करत होते, उबाटाचे लोक आरोप करत होते. परंतु आज माझ्या पत्नीच्या बाबतीत असं करणं, ते कदाचित विसरले की माझी ती जरी पत्नी असेल तरी सुद्धा ती एक मुलगी आहे, स्वतः ती आई आहे, बहीण आहे. आणि अशा महिलेच्या बाबतीमध्ये असं कृत्य करणं, मला वाटतं हे उबाटाने त्यांच्या डोळ्यासमोर दिसणाऱ्या त्यांच्या पराभवामुळे त्यांच्या आता त्यांची मानसिकता खालावलेली आहे. त्यांची मानसिक स्थिती आता ही डगमगलेली आहे. आणि डोळ्यासमोर दिसणारा पराभव त्यांना दिसतोय, डोळ्यासमोर असणारा पराभव त्यांना दिसतोय. आणि महिलांच्या बाबतीमध्ये आदर त्यांच्या मनामध्ये किती आहे हे याच्यातून लक्षात येतं. ह्याचं उत्तर मी देण्यापेक्षा दापोली मतदारसंघामधल्या महिला मतदारच ह्याला निवडणुकीत उत्तर देतील.